आजकाल महाराष्ट्रभरामध्ये डायबिटीज इतका कॉमन झालेला आहे की प्रत्येक घरामध्ये तुम्हाला एक तरी डायबिटीजचा रुग्ण सापडतोच. पण तुम्हाला माहीत आहे का, डायबिटीजपेक्षा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि ते आहे किडनीचा. प्रत्येकजण आपल्या शुगर कंट्रोलवरती भरपूर लक्ष देतात, पण किडनीची काळजीच घेत नाही. तर आपल्या अख्ख्या जगभरामध्ये डायबिटीज हा नंबर 1 कारण आहे किडनी फेलियरचा. तर त्यामुळे त्याच्याकडेही आपल्याला लक्ष द्यायला लागतं. आणि सर्वात धोक्याची गोष्ट माहीत आहे तुम्हाला, जेव्हा किडनी म्हणजेच मूत्रपिंड ह्याच्यावरचा त्रास सुरू होतो तेव्हा अनेक वर्षांपर्यंत तुम्हाला कुठल्याही शरीराला त्रास होत नाही, म्हणजे सिम्पटम्स जाणवत नाहीत. आणि जेव्हा तुम्हाला सिम्पटम्स जाणवायला सुरू होतात तोपर्यंत तुमच्या किडनीवरील जे त्रास असतो तो 50 ते 70% पुढेपर्यंत वाढून गेलेला असतो. म्हणजे तुमच्या शरीरातील जी किडनी आहे ती डॅमेज ऑलरेडी पुढेपर्यंत गेलेला असतो. म्हणून जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणाला जर डायबिटीज असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त राहील. मी आहे डॉक्टर संदीप बुरके आणि मागील 30 वर्षाच्या वैद्यकीय अनुभवावरून आज मी तुम्हाला सोप्या भाषेत समजवणार आहे की डायबिटीज तुमच्या किडनीला कसं निरुपयोगी करते, त्याची लक्षणं काय आहेत आणि डायलिसिसपर्यंत पोचण्यापासून कसं आपण तुम्हाला वाचू शकतो. डायबिटीज म्हणजे आपल्या रक्तातील शुगर सतत जास्त राहणे. आपल्या शरीरामध्ये 2 किडनी असतात आणि त्या दिवस रात्र रक्ताला फिल्टर करतात. आपल्या किडनीमध्ये लाखो सूक्ष्म फिल्टर असतात, त्याला ग्लोमेरुलाई असे म्हणतात. जेव्हा आपल्या रक्तामध्ये शुगर जास्त प्रमाणात राहते तेव्हा आपल्या किडनीच्या फिल्टर्सवरती प्रेशर येते. सुरुवातीला किडनीला जास्त काम करावे लागते आणि नंतर मग ते फिल्टर्स कमजोर होतात आणि युरिनमध्ये प्रोटीन जायला सुरू होते. ह्यालाच डायबिटिक नेफ्रोपॅथी किंवा डायबिटिक किडनी डिसीज असे म्हणतात. म्हणजेच जितके जास्त तुमचे शुगर राहील तेवढे तुमचे किडनी फिल्टर्सवरती प्रेशर येईल आणि डॅमेज होईल. सुरुवातीच्या स्टेजमध्ये काहीच सिम्पटम्स नसतात, म्हणून अनेक पेशंट्सना रिपोर्ट्समधूनच कळते की त्यांना किडनीचा प्रॉब्लेम आहे. नंतर युरिनमध्ये फोम येणे, फेस येणे किंवा पायाला हलकीशी सूज येणे किंवा ब्लड प्रेशर वाढणे असे होऊ शकते. त्याच्यानंतरच्या स्टेजमध्ये तुम्हाला हातापायाला सूज येणे, भूक कमी लागणे, श्वास अडकणे, रात्री वारंवार युरिनसाठी जावं लागणे असं होऊ शकतं. त्यासाठी सिम्पटम्स येण्याची वाट बघू नका. जर तुम्हाला सिम्पटम्स येत असतील तर ह्याचा अर्थ असा असू शकतो की तुमचा किडनीचा डिसीज पुढच्या स्टेजपर्यंत गेलेला असू शकतो. किडनी डॅमेज लवकर ओळखता येऊ शकते. युरिन टेस्टमध्ये तुम्हाला प्रोटीन कळते. ब्लड रिपोर्ट क्रिएटिनिनमध्ये तुम्हाला किडनी कचरा साफ करते की नाही हे कळते. EGFRमध्ये तुमच्या किडनीची क्षमता म्हणजे कॅपॅसिटी टक्केवारी कळू शकते. ब्लड प्रेशर कंट्रोलसुद्धा फार महत्त्वाचे आहे. प्रत्येक डायबिटीस पेशंटने कमीत कमी वर्षातून एकदा तरी किडनीचे रिपोर्ट केले पाहिजेत. उपचार म्हणजेच ट्रीटमेंट ह्याचा उद्देश आहे की तुमचं किडनी डॅमेज वाढण्यापासून हळू करणे, स्लो करणे. ह्याच्यामध्ये साखर कंट्रोल करणे, BP कंट्रोल करणे, मीठ कमी खाणे, प्रोटीन कमी प्रमाणात खाणे, हेल्दी डाएट घेणे आणि किडनी प्रोटेक्टिव्ह मेडिसिन्स खाणे हे महत्त्वाचे आहे. नंतरच्या स्टेजमध्ये तुम्हाला डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटची जरूरसुद्धा पडू शकते. पण जर तुम्ही ह्याची ट्रीटमेंट लवकर सुरू केली तर डायलिसिस खूप वर्षांपर्यंत तुम्ही लांबवू शकता. रोज शुगर चेक करा, ब्लड प्रेशर मॉनिटर करा, दररोज 30 मिनिटं चाला किंवा एक्सरसाइज करा, लठ्ठपणा कमी करा, वेट कंट्रोल करा आणि तुमचे डॉक्टर जेवढं सांगतील तेवढं पाणीच पिया. पेन किलर्स खाऊ नका. आयब्युप्रोफेन किंवा डायक्लोफेनेक्स सारख्या गोळ्या तुमच्या किडनीला डॅमेज करू शकतात. प्रिव्हेन्शन, शुगर नेहमी कंट्रोलमध्ये ठेवा, ब्लड प्रेशरला इग्नोर करू नका, हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करा, रेग्युलर ब्लड टेस्ट करा आणि तुमच्या डॉक्टरचा फॉलोअप विसरू नका. लक्षात ठेवा, प्रिव्हेन्शन हा ट्रीटमेंटपेक्षा अधिक शक्तिशाली असतो. डायबिटीज एक सायलेंट आजार आहे, पण किडनी डॅमेज त्याहून अधिक सायलेंट आहे. आजच तुमचं किडनी चेकअप करा. मी आहे डॉक्टर संदीप बुरके आणि माझं मिशन आहे जास्तीत जास्त लोकांना डायलिसिसपासून वाचविणे. हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक फॅमिली मेंबर आणि प्रत्येक डायबिटिक पेशंटपर्यंत शेअर करा.